नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या आपल्या खजिन्यातून तुमच्यासाठी आणखीन एक गोष्ट घेऊन आलेली आहे. ह्या गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल पण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला, आजच्या आपल्या अकबर बिरबलाच्या गोष्टीचं नाव जाणून घेऊयात. दोन मुठी थंडी. गोष्टीचं नाव काय? दोन मुठी थंडी. एकदा दिल्लीत खूप थंडी पडली होती. इतकी कडाक्याची थंडी की माणसे गोठून जातात की काय अशी सर्वांनाच भीती वाटत होती. कडाक्याच्या थंडीमुळे राजधानीतील जवळपास सर्वच काम थंडावले होते. बिरबल आणि बादशाह आपल्या महालात बसून खिडकीतून बाहेर पाहत होते. दोघांच्याही अंगावर उबदार कपडे होते, तरीही खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोतामुळे त्यांना थंडी जाणवत होती. बाहेर रस्त्याकडे पाहताना असाच एक थंड हवेचा झोत आला आणि त्या थंडीने बादशाह शहारला. आपले अंग गरम कपड्यात घट्ट लपेटून घेत बादशाह म्हणाला, किती थंडी पडले. दोन मुठी सरकार. क्षणाचाही विलंब न करता बिरबलाने थंडीचे मोजमाप केले. फक्त दोन मुठी थंडी? आश्चर्याने विचारित बादशाह म्हणाला, कशी काय मोजलीस तू थंडी? अशा कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरून जाणारे एका खेडवळ माणसाकडे बादशाहची लक्ष वेधीत बिरबल म्हणाला, महाराज बघा, तो माणूस आपल्या दोन्ही हाताच्या मुठीत थंडी भरून घेत निघाला आहे. बादशाहने बघितले, तो माणूस थंडीने कडकडला होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याने आपल्या दोन्ही हाताची बोटे वळवून गच्च मुठी बांधल्या होत्या आणि त्या काखेत कोंबून तो रस्त्याने चालला होता. त्या गरीबाला थंडीपासून बचाव करण्यासाठी दुसरे काही साधन नाही हे बिरबलाने चतुराईने लक्षात आणून दिल्याबद्दल बादशाह गालात हसला आणि आपल्या एका सेवकाला पाठवून त्या माणसाला एक उबदार रजई पाठवली. तात्पर्य: थंडी, ऊन, वारा ही निसर्गाची रूपे असून त्यांच्या तडाखा सहन करण्यासाठी परिस्थिती शहाणपण शिकवित असते. हा सारासार विचार करून बिरबलाने थंडीचे मोजमाप करून दाखवले आहे. बरोबर आहे ना? बिरबलाने ह्या कथेमध्ये सांगितले का नाही, थंडी किती? तर दोन मुठी. दोन मुठी कशात धरले ते ना? तर त्या माणसाने थंडीपासून वाचण्यासाठी काय केलं, स्वतःच्या दोन हाताच्या मुठी स्वतःच्या काखामध्ये धरल्या, म्हणून त्याने सांगितलं की त्या दोन मुठी थंडी आहे. जर तुम्हाला याची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.